जगात फक्त दोनच गोष्टी कॉन्स्टंट आहेत, एक म्हणजे मरण आणि दुसरा म्हणजे टॅक्स। अनेकदा सरकार जो टॅक्स जमा करत असतं त्यावर टीका करण्यासाठी या म्हणीचा आधार घेतला जातो। महत्त्वाचं म्हणजे सरकारने एकदा टॅक्स लावला की तो मागे घेण्याची शक्यताही कमीच असते, त्यामुळे या म्हणीची उपयुक्तता अजूनच वाढते। मात्र काल परवा पेपरात बातमी वाचता वाचता एक गोष्ट निदर्शनास आली, ती म्हणजे सरकारने चक्क टॅक्स मागे घेतलाय। त्यामुळे हा नक्की कोणता टॅक्स आहे, याचे परिणाम नक्की काय असणार आहेत, सरकारने तेही महाराष्ट्र सरकारने असा निर्णय का घेतलाय, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। तर महाराष्ट्र सरकारने 30 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या इलेक्ट्रिक वाहनांवर 6% कर लावण्याच्या बजेट प्रस्तावाला स्थगिती दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत ही घोषणा केली। बजेट 2025-26 मध्ये राज्य सरकारने 30 लाख रुपयांच्या वरच्या किमतीच्या ईव्ही गाड्यांना लक्झरी वाहन म्हणून वर्गीकृत करून त्यावर 6% कर लावण्याचा प्रस्ताव मांडला होता। मात्र पुन्हा विचार केल्यानंतर या किंमत पट्ट्यात ईव्ही वाहनांची मागणी तुलनेने कमी असल्याचं लक्षात आल्यानं सरकारने हा निर्णय मागे घेतला असल्याचं म्हटलं जातंय। आता या निर्णयामागील लॉजिक सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत की आम्हाला वाटलं की अशा करामुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी कमी होईल आणि ग्राहक ईव्ही खरेदीपासून परावृत्त होतील, त्यामुळे हा कर लागू न करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे अधिकृतपणे याबाबत घोषणा करतीलच। शिवसेना उभाठा पक्षाचे विधान परिषदेतील आमदार अनिल परब यांनीही या करासंदर्भातील मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला होता। महत्त्वाचं म्हणजे त्याच वेळी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवर करवाढ लागू करण्यात आली। बजेटमध्ये सरकारने व्यक्तिगत मालकीच्या 4 चाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवर 1% करवाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता। विरोधकांच्या तीव्र विरोधानंतरही हा प्रस्ताव विधानसभेत आणि विधान परिषदेत संमत करण्यात आला। या करवाढीमुळे सरकारला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सरकारच्या मते ही करवाढ तुलनेत मर्यादित असल्यामुळे वाहनधारकांवर फारसा आर्थिक बोजा पडणार नाही, पण पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढावा हा यामागील उद्देश असल्याचं सरकारने स्पष्ट केलं। सरकारने राज्यातील 7,500 किलोपर्यंत वजन वाहून नेणाऱ्या हलक्या मालवाहू वाहनांवर 60% कर लावण्याची घोषणाही केली होती। त्यामुळे सरकारला अंदाजे 625 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळण्याचा अंदाज आहे। या करवाढीमुळे माल वाहतूकदारांना खर्चाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे। काही व्यापाऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त करत ही करवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे। या एकूण प्रकारात ईव्ही वरच्या प्रस्तावित करवाढीमुळे 180 कोटींचा महसूल मिळाला असता। सरकारने ईव्ही वाहनांवरील प्रस्तावित करवाढीमुळे 180 कोटी रुपयांचा महसूल मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता। मात्र बजेट सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की बहुसंख्य 4 चाकी वाहन वापरकर्ते हे 30 लाख रुपयांच्या खालील किमतीच्या वाहनांमध्ये येतात, त्यामुळे या करवाढीचा सामान्य लोकांवर फारसा परिणाम होणार नाही। ईव्ही क्षेत्रासाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जातोय। सध्या इलेक्ट्रिक वाहन क्षेत्र अजूनही प्रारंभिक टप्प्यात असल्याने अशा करामुळे त्याच्या वाढीला मर्यादा आल्या असत्या। सरकारने हा कर प्रस्ताव मागे घेतल्याने आता लक्झरी ईव्ही वाहन उत्पादकांना आणि ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। त्यांच्या मते सरकारच्या या पावलामुळे ग्राहक ईव्ही खरेदीस अधिक प्रोत्साहित होतील। सरकारचं हे पाऊल प्रदूषण नियंत्रणासाठी सुद्धा फायदेशीर ठरेल, अशी ईव्ही उत्पादकांना आशा आहे। सध्या महाराष्ट्रासह देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत वाढ होतीये। ग्राहक पर्यावरणपूरक वाहनांना पसंती देऊ लागल्यामुळे आगामी काळात ईव्ही विक्री झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे। सरकारकडून विविध प्रोत्साहन योजनाही राबवल्या जात आहेत, जसं की ईव्ही खरेदीसाठी सबसिडी, चार्जिंग स्टेशनसाठी भरीव गुंतवणूक, कर सवलत, यामुळे ग्राहकांचा ईव्हीकडे कल वाढतोय। ईव्हीवरचा प्रस्तावित कर मागे घेतल्यामुळे महाराष्ट्रातील ईव्ही धोरणाला मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय। सरकारकडून विविध ईव्ही प्रोत्साहन योजना राबवून इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला हातभार लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। सार्वजनिक वाहतूक यंत्रणेमध्ये सुद्धा ईव्ही बसेस आणि टॅक्सीचा समावेश वाढतोय, यामुळे ईव्ही उद्योगाला मोठी गती मिळेल एवढं मात्र नक्की। राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।